शिवराय. आज मी आहे पेब किल्ल्याच्या ट्रेकवर आणि ह्या बाजूने येथून येऊन हा जो पॉईंट आहे रेल्वे रोड असा, इथून हा ट्रेक चालू होतो. खालून ह्या बाजूने आल्यावर इथं तुम्ही बघितलं तर कड्यावरचा गणपती, निसर्ग राजा असे बोर्ड लावलेले आहेत आणि समजा आपण सगळं पुढे गेलो तो हा ट्रेक करू शकतो. पण मी हा ट्रेक येथून न करता माथेरान पार्किंगमधून सुरू करणार आहे. हे माथेरानचं पार्किंग, गाडी त्या बाजूला लावून आता सरळ मी खाली पार्किंगच्या एंडला जाणार आहे. इथे गेल्यावर टॉय ट्रेनचा रेल्वे ट्रॅक आहे, तिथून आपल्याला हा ट्रेक चालू करायचा आहे. गर्दी बघा किती आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे. फुल पार्किंग आहे सगळं. त्या बाजूने मी आलो आहे. पुढं आल्यावर लेफ्टला इथून आपल्याला सरळ खाली जायचं आहे. इथून खाली गेल्यावर रेल्वे ट्रॅक येईल आणि ट्रॅक लागल्यावर आपल्याला उजव्या बाजूने जायचं आहे. आणि इथे मी चौकशी केली लोकल गाईड्सकडे, तर इथूनच जास्त सोयीस्कर मार्ग आणि सोपा मार्ग आहे. खालून थोडासा लांब पडतं, त्यामुळे आज तुम्हाला मार्ग दाखवतो मी. त्या बाजूने सरळ सरळ असं इथे येऊन इथे बघा लगेचच रेल्वे ट्रॅक आहे आणि इथून आता आपल्याला उजवीकडे आपला प्रवास चालू करायचा आहे. माथेरान तसं फिरायला बरेच जण येतात, त्यातले कमी लोक पेबला येतात. माथेरान फिरायला येणारे बहुतेक सगळेजण येथेच गाडी पार्क करतात व येथूनच बरेच जण कड्यावरचा गणपती बघायला जातात. आता बरोबर 8 वाजता मी हा ट्रेक चालू केला आहे. नेहमीप्रमाणे हा माझा सोलो ट्रेक आहे आणि पेबला जाण्याची पहिलीची वेळ आहे. बघू आपण आता ह्या रूटने गडावर किती वाजता पोहोचते ते. मॅपप्रमाणे बघा आता मी इथे ही पार्किंग होती, इथे मी आहे आणि इथून असं सरळ जाऊन पुढे इकडे पेब किल्ला आहे वरती. या वाटेने गेल्यावर पॅनोरामा पॉईंट आपल्या उजवीकडे राहतो. पाऊस तर आज खूपच जोरात आहे. कधीतरी ते लँडस्लाईड झाले असणार आणि जेव्हा झाले असेल तेव्हा रेल्वेचा हा ट्रॅक पण बंद असेल. आज 23 झालेत आणि लगेच आपल्याला खाली तिकडे कड्यावरचा गणपती दिसू लागले. कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आता मी चाललो आहे पेबकडे. पुढे गेल्यावर आपल्याला एक पेबची कामाला लागेल. तिथून थोडंसं खाली उतरल्यावर लेफ्टला कड्यावरच्या गणपतीला आपल्याला यायचं आहे आणि राईटला परत पुढे पेबकडे रस्ता आहे. जर तुम्ही त्या बाजूने आले असते खालच्या पॉईंटने 134च्या, तर तुम्ही पुढं आले असते आणि तुम्हाला हा व्ह्यू बघण्यासाठी ते परत माघारी यायला लागलं असतं. कड्यावरचा गणपती व्ह्यू पॉईंटपासून पुढे 5 मिनिटात ही कमान आहे. वरतून आल्यावर लगेचच 1 मिनिटाच्या अंतरावर इथे ह्या झाडावर पेबकडे जाणारा हा उजवा रस्ता दाखवला आहे. तर हा रस्ता कड्यावरच्या गणपतीकडे जातो. पहिला आपण कड्यावरच्या गणपतीला जाऊ आणि तिथून आल्यावर मग इथे जाऊ. 2च मिनटाचा खाली कड्यावरच्या गणपतीकडचा रस्ता आहे. लगेच आपण आलो तिथे बघा, तिथे गणपती आहे, गणपती बाप्पा.
हा असा हा छोटासाच ट्रॅव्हर्स आहे आणि लगेचच आपण आलो आहे. इथे ती मूर्ती आहे वरती आणि आपण तेथे होतो. वरच्या मूर्तीखाली छोटंसं इथं मंदिर आहे गणपतीचं आणि त्याच्यावर ही मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि इथे गणपतीचं वाहन मंदिर आहे आणि ही मूर्ती वरती. वा, कड्यावरचा गणपती बघून आता मी पुन्हा त्या पॉईंटला चाललो आहे. तिथून आता आपल्याला पेपकडे जायचं आहे. कड्यावरचा गणपती बघून आता मी ह्या पॉईंटला आले. मग ह्या ट्रॅव्हल्सने बघू आपण किती वेळ लागतो. येथील काही पॅच स्लिपरी आहेत तर डावीकडे खोल दरी आहे. पुढे आल्यावर ही खाली उतरणारी लोखंडी शिडी आहे, पण त्याला आजूबाजूला हात धरायला काही सपोर्ट नाही आहे. आणि ही शिडी खालती पण आहे खूप. सही एवढं काय नाही ही शिडी. तर मला वाटते उत्तराने ते बघा तिथे पायवाट दिसते. तिथून तसं जाऊन ह्या आणि ह्या डोंगराच्या खिंडीमध्ये इथून परत तिथं पण पायवाट अशी वरती जातील. तो बुरुज आहे. शिडीपासून पुढचा रस्ता हा. हे बघा आता हा अजून एक हा आता छोटासा ट्रॅव्हल्स पार्क केल्यावर आपण खिंडीत पोचू. तिथून तो जो चढ दिसतोय तो गडावर जातो. असे अनेक छोटे छोटे ट्रॅव्हल्स आहेत. आठ वाजता ट्रेक चालू करून मी 9:15 वाजता या खिंडीत आलो आहे. मध्ये कड्यावरचा गणपती येथे 15 ते 20 मिनिट थांबलो होतो. माथेरानच्या पार्किंगपासून डायरेक्ट गाड्याचे ते एक शेवटचं हॉटेल भेटलं आहे. आधीमध्ये काहीच नाही. आता हा शेवटचा ट्रॅव्हल्स. इथे कधी काळी नेडा असेल. समोर 2 शिड्या आहेत. बघा इथे 2 शिड्या आहेत. एक सरळ
तरी पण तो वरती जाते. खालच्या शिडीच्या 2 पायऱ्या लूज आहेत, त्यामुळे पाय ठेवताना एकदम नका ठेवू. वरती आल्यावर जे दत्तगुरूंच्या पादुका आहेत त्या वरती आहेत इथून आल्यावर. आणि इथून एक शिवमंदिर आहे. पहिलं आपण शिवमंदिर बघून परत रिटर्न येऊ. खालच्या पायवाट्याने चाललो आहे मी. आल्यावर हे एक पाण्याचं टाकं दिसलं आहे. अजून एक लाईनीने 1 2 म्हणजे तिसरं मोठं आहे खूप सरळ टाका आणि हे शिवमंदिर. वा, हा नंदीचा अर्धावर तुटलेला मंडप आहे. आणि इथे आतमध्ये 2 पिंडी आहेत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. महादेव मंदिर बघून आता मी पुन्हा त्या शिडीकडे जातोय. आणि महादेव मंदिराच्या पुढे पण एक पायवाट आहे, पण इथून जवळ आहे. फक्त ही चढाईवरती चढली की दत्तगुरूंचं मंदिर आहे पादुकांचं, त्यामुळे मी लगेच माघारी आलो. महादेव मंदिर बघून मी जिथून शिडी चढून वर आलो होतो तेथे चाललोय. इथून आता हा चढ चढून वर जायचे. इथून हा चढ वरती चढून आल्यावर आता उजवीकडे वरती दत्तगुरूं पादुका मंदिर आहे. इथे खाली आश्रम आहे. इकडे डावीकडे तो बुरुज आहे जो खिंडीतून दिसतो. आणि इकडूनच ती लांबून येणारी वाट आहे तशी तिकडून येते. वरती आल्यावर मी चाललो डावीकडं जिकडं तो बुरुज आहे. पहिलं मी डावीकडील बुरुज बघायला जाणार आहे. नंतर माघारी येऊन दत्त मंदिराकडे जाणार आहे. इथून मधून आले मी. आता हा एक टॉप आहे. आजूबाजूला दिसतं मस्त दुःख आहे. बुरुज त्या बाजूला आहे. हे होते संवर्धनाच्या वेळेस माल आणण्यासाठी लावलेले त्या बाजूने. बुरुजापर्यंत आलोय मी. खाली ती खिंड जिथून आपण इकडे आलो. आणि हा ड्रायव्हरचं बघा लांबून दिसताना कसं दिसतंय भयानक. त्या ट्रॅव्हल्सने बघा काही लोक येतात.
बुरुज बघून मी चाललो आहे मंदिराकडे, पण वरती जायच्या आधी तेथे दिवा लावायची जागा आहे ती बघू. आश्रमाला जाणारी पायवाट इथे बंद केलेली आहे, त्यामुळे वरती जाण्यासाठी इकडून किंवा तिकडून वाट बघावी लागेल. आश्रमाच्या ह्या बाजूने मी वरती चाललो आहे. स्वामी समर्थ मठ. तिथे खाली स्वामी समर्थ मठ. अजून आपली चढाई इथं आता वरती दत्तगुरू मंदिराकडे. आणि इथेच वरती आहे दत्तगुरू पादुका मंदिर. ह्या शिडीने आपण वरती जाऊन बघू. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. मंदिराच्या ह्या बाजूला आहे आपला ध्वजस्तंभ, पण धुकं एवढं जास्त आहे की आजूबाजूचा परिसर काही जास्त दिसत नाही आहे. दत्त मंदिराच्या खाली येऊन आता मी ह्या आश्रमाच्या मागील बाजूस उजवीकडे चाललो आहे. इथून आता मी ती जी लांबची वाट आहे त्या वाटेवर जे काय गाडाची अवशेष आहे ते बघणार आहे. वरतून पण काही छोट्या छोट्या पायवाटा होत्या, पण त्या अशा वापर दिसल्या नाहीत. वरतून येऊन आता मी चालले उजवीकडं. बघू त्या वाटेला बरेच अवशेष आहेत, गुहा वगैरे, पाण्याची टाकी, मग ते पण बघणं गरजेचं आहे. त्या बाजूने येताना हा एक चांगला स्पॉट आहे, इथून चांगला व्ह्यू आहे. खाली अजून एक गडाचा बुरुज आहे बघा. इथून आता मी चाललो आहे पलीकडे, तिकडं आपल्याला जायचं होतं तिथं. ह्या पायवाटेने आपण जाऊ सर. वरती दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि आपण त्या समांतरीतून चाललो आहे.
पुढे 5-1 मिनटं चालल्यावर पहिल्यांदा आपल्याला हे एक अवशेष लागले. बहुतेक टाकं आहे, पूर्ण गाळाने भरलेलं आहे. इथं थोडंसं उत्खनन करून पाणी साठले. टाकं बघून आता सकाळ चालू ठेवू. पुढे गुहा वगैरे आहेत अजून. टाक्याच्या पुढे आल्यावर हे वाड्याचे अवशेष आहेत. मला वाटतं ते दत्त मंदिराच्या डावीकडून खालून जी पायवाट उतरत असेल तिथून कोणतरी उतरत असेल. वाडा बघून आपण पुढे जाऊ. सध्या तरी मच्छरांनी लय त्रास दिला आहे. मच्छरांनी छोटे चिलट्याची चावतात. इथे पण हे एक वाड्यांचे अवशेष आहेत. हे पण एक अवशेष इथे. इथून खाली उतरून तिथून तशी पायवाट परत एक ट्रॅव्हर्स आहे. तिकडे एक वरती गुहा वगैरे असतील. धुकं कमी झाल्यावर तरी दिसते की कातळ कोरीव पायऱ्या आहेत. आपण जाऊ तिथपर्यंत. कातळ कोरीव पायऱ्या इथे तिथे आणि तिथे एक पाण्याचं टाक आहे. त्या पॉईंटला आलो आहे. तिथे काही हा एक मोठा दरवाजा असेल. वरती एक टाक आहे. तिथं एक मारुतीची मूर्ती आहे. छान अवशेष आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही पेवला त्या बाजूने असाल माथेरानच्या बाजूने इकडे पण नक्की या. येताना ह्या पायऱ्या अतिशय स्लिपरी आहेत. मी इथून आता इथून वरतून इथून तसं इथे आलो. हा जिना उतरून मी उजवीकडे त्या गुहा बघायला जाणार आहे. इथली वाट जरा जास्तच घसरली आहे. त्याच्यानंतर खाली उतरते. हा खरी पॅच. आता इथून सरळ चालले.
तर पुढे चाललो आहे मी. आणि हा बाजूचं मला जे मेन गोष्ट बघायची होती, समोर गुहेत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, त्यासाठीच मी इकडे आलो होतो. समोरच आहे आपल्या. इथे एक गुहा आहे. तिथे ती गुहा आणि इथे अजून एक गुहा आहे. ही अजून एक गुहा. थोडंसं गुहेत जाऊन बघते मी, जमते का, कुठपर्यंत जमते. आत एक खोली आहे. आतमध्ये खोली आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की पुढे गेले की वटवाघळ अंगावर येते. शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या आजूबाजूला 2 गुहा आहेत, ते बघून येऊ. वरती गणपतीचं शिल्प आहे, ते वरती इथे आरती आहे. आतमध्ये जाऊ आपण. खूप मोठी गुहा आहे. दोन्ही गुहा एकमेकांना जोडलेल्या आहेत आतून, आणि भरपूर जागा आहे राहण्यासाठी इथे. आरती लिहिली इथं सुखदाता दुकानला. गणपतीचं चित्र काढलेलं आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे छान. कलिपूरची जोड गुहा बघू आपण. गणपती वगैरे ठेवलेली तिथे. दुसरी गुहा. गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इथून जो हवन करण्यासाठी इथे स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. ह्या गुहेच्या बाजूला इथे देखील हनुमानाचं शिल्प आहे. अशा पद्धतीने फेबची भटकंती इथे माझी आज पूर्ण होती. त्या बाजूने जर तुम्ही आले माथेरानच्या बाजूने तर इथे बघायला नक्की या. ही लांबची वाट नेरळ मार्गे येते.